नमस्कार. संक्रांत जवळ येते म्हणूनच आज आपण बनवतोय कुरकुरीत असे तिळाचे लाडू. सगळ्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण आज मी सांगणार आहे. त्याबरोबरच पाक कसा तयार करायचा ज्यामुळे तुमचे लाडू अजिबात कडक किंवा चिवट न होता मस्त कुरकुरीत होतील. तर यासाठी इथे मी साहित्य घेतलं आहे. तीळ, गूळ, शेंगदाणे, त्याबरोबरच वेलची आणि जायफळची पूड इथे घेतली आहे. आता आपण सगळ्या साहित्याचं प्रमाण पाहूया. इथे मी 200 ग्राम सफेद तीळ घेतलेत. हे मी पॉलिश शिवायचे जे तीळ असतात ते घेतलेत. तुम्ही पॉलिशवाले घेतले तरी चालतील. यानंतर इथे मी 50 ग्राम शेंगदाणे घेतलेत. हे आपल्याला भाजून सोलून त्याचं कूट करून घ्यायचं आहे. इथे आता मी पाव किलो गूळ घेतला आहे. तर तीळ 200 ग्राम होते, 50 ग्राम शेंगदाणे होते, तर हे 250 ग्राम आहे. त्याच्याच प्रमाणामध्ये तितकंच आपल्याला 250 ग्राम इथे गूळ घ्यायचा आहे. तर असं समप्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. याबरोबरच इथे मी वेलची आणि जायफळची पूड घेतली. इथे चिकीचा गूळ घेतलेला नाही आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. पहा 2 ते 3 मिनटामध्ये शेंगदाणे भाजून झालेत. काढून घेऊया. आणि आता याच कढईमध्ये तीळ घालायचे आहेत. सगळे 200 ग्राम तीळ इथे मी घातलेत. पॉलिश शिवायचे मी तीळ घेतलेत. यामुळे लाडवांचा रंग खूप छान येतो, डार्क रंग येतो लाडवाला, म्हणून इथे मी पॉलिश शिवायचे घेतलेत. तुम्ही पॉलिशवाले जर तीळ घेतले तर जे लाडू आहेत ते सफेद होतात, पांढरे होतात. तीळ भाजताना मंद फ्लेमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचा किंचित रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. तीळ भाजले गेले की त्याचा खूप छान सुगंध पसरतो. त्याबरोबर थोडेसे फुलल्यासारखे दिसतात. तर 3 ते 4 मिनटामध्ये हे मंद फ्लेमवरती आपले भाजून होतील. तर पहा इथे याचा किंचित रंग बदलला आहे आणि हे छान असे फुलले आहेत. तर आता आपण हे तीळसुद्धा काढून घेऊया. कढईत ठेवायचे नाही आहेत, कढई गरम आहे, त्यामुळे ते आणखी भाजले जातील. जास्त तीळ भाजले गेले तर ते कडवटसुद्धा होतात. शेंगदाणे इथे जे भाजलेले होते ते थंड झालेत. मी सोलून घेतले आणि हे आता मी चॉपरमध्ये जाडसर असे बारीक करून घेते. एकदा फिरून घेतले आणि पहा हे असे बारीक झालेत. मी थोडेसे मोठेच ठेवलेत. तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी बारीक करू शकता. तिळामध्ये इथे मी शेंगदाणे घातले, त्याचबरोबर वेलची आणि जायफळ पूडसुद्धा घातले. हे मिक्स करून ठेवूया, म्हणजे पाक झाला की लगेच हे आपल्याला त्यामध्ये घालता येईल. आता आपण गुळाचा पाक कसा बनवायचा ते पाहूया. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 मोठा चमचा म्हणजेच 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे. यामध्ये आता गूळ घालायचा आहे. इथे गूळ मी किसून घेतला आहे. किसल्यामुळे पटकन तो वितळेल. गूळ वितळेपर्यंत तुम्ही गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवला तरी चालेल, पण गूळ एकदा वितळला की तुम्हाला गॅस मंद करायचा आहे. सतत हे आपल्याला असं ढवळत राहायचं आहे. इथे पाहू शकता गूळ वितळायला सुरुवात झाली. अजूनही थोडेसे यामध्ये खडे आहेत. तर आणखी याला आपण असं पूर्ण विरघळवून घेऊया. तर इथे पहा पूर्ण गूळ वितळला आहे आणि आणखी 1 मिनटं मी याला शिजवून घेतलं. आता आपण पाक टेस्ट करूया. तर इथे पहा 1 थेंब असं पाण्यामध्ये घालायचं. इथे मी थंड पाणी घेतलं आहे प्लेटमध्ये. थोडंसं थांबायचं आहे कारण हे खूप गरम आहे. आणि नंतर असा हात चेक करायचा आहे गोळा. तर इथे पहा हे असं हातावरती पसरतं आहे, म्हणजे या स्टेजला जर तुम्ही यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घातले तर ते तुमचे लाडू असेच कुस्करल्यासारखे होतील, अगदी सॉफ्ट होतील. अजून याला 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि पुन्हा चेक करायचं आहे. 1-1 मिनटानंतर आपल्याला हा पाक चेक करायचा आहे. तर पहा पुन्हा इथे मी पाण्यामध्ये 1 ते 2 ड्रॉप टाकलेत. आता पहा याची अशी गोळी होते, पण ही गोळी अशी ताणली जाते.
तर या स्टेजला आपण तीळ टाकले तर आपले लाडूसुद्धा असे चिकट होतील, कुरकुरीत होणार नाहीत. आणखी 1 ते 2 मिनटं याला आपण शिजवून घेऊया आणि पुन्हा आपण पाक चेक करू. प्रत्येक 1-1 मिनटानंतर तुम्हाला पाक चेक करायचा आहे. तर पुन्हा इथे 1 ड्रॉप गुळाचा पाक मी पाण्यात घालते. 2 सेकंद थांबून चेक करायचं आहे. तर आता पहा याची अशी गोळी होते आणि अगदी कडक अशी ही गोळी तयार होते. पहा याचा असा टणकन आवाज येतो आहे. तर हा आपला आता गोळीबंद पाक तयार झाला आहे. आणि आता या स्टेजला आपण यामध्ये तीळ घातले तर आपले लाडू अगदी कुरकुरीत असे होतील. तर आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालायचे आहेत. हे आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे पहा सगळे तीळ व्यवस्थित असे गुळाच्या पाकामध्ये भिजले गेलेत, ड्राय झालेले नाही आहे हे. तर आपल्या साहित्याचं प्रमाण अगदी अचूक आहे. साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण गरम राहण्यासाठी हे आपल्याला असं पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर मी एका टोपामध्ये अगदी कडकडीत गरम असं पाणी घेतलं आहे, त्यावरती ही कढई ठेवली. आता हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि चमच्याने असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि याला फुंकर मारायची आहे, म्हणजे थोडंसं थंड होतं आणि नंतर हातावरती घेऊन असा याचा लाडू वळायचा आहे. हे लाडू आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच वळायला लागतात, नाहीतर मग ते कडक होतं आणि आपल्याला लाडू वळता येत नाहीत. तर इथे मी गरम पाण्याच्या टोपावरती कढई ठेवली आहे, त्यामुळे अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण छान असं गरम राहतं. जर सगळे लाडू एकसारखे तुम्हाला वळायचे असतील तर अशा एखादा जो गोल चमचा असतो प्लास्टिकचा तो घ्यायचा आणि त्याने मिश्रण घ्यायचं, म्हणजे सगळे लाडू तुमचे एका आकाराचे बनतील. याशिवाय यामध्ये आपण गुळामध्ये जे तूप घातलं त्यामुळे लाडवाला चकाकीसुद्धा खूप छान येते. पाहू शकता सगळे लाडू इथे माझे वळून झालेत आणि शेवटपर्यंत मिश्रण अगदी व्यवस्थित होतं, अजिबात कडक झालं नव्हतं. तुम्हाला जर वेळ लागला आणि मिश्रण कडक झालं तर पुन्हा तुम्ही ते थोडंसं गरम करून घेऊ शकता. इथे मी सगळे लाडू वळून घेतलेत. पहा अगदी कुरकुरीत असे लाडू तयार झालेत. अजिबात हे कडक नाही आहेत किंवा चिवट नाही आहेत. तर या संक्रांतीला असे कुरकुरीत तिळाचे लाडू नक्की करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.